आज आमच्या बरोबर शिक्षक आहे ज्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केले आहे। आमच्या बरोबर बोलणार आता शिक्षक सर आमच्या बरोबर वार्ता करा की तुमचं काय आहे। नमस्कार, मी प्राध्यापक विश्वनाथ पाटोळे। आमच्या युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे। याचं कारण असं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रभरात राज्यात लागू झालेलं आहे आणि या धोरणानुसार केंद्र स्तरावर प्राथमिक विभागात 4860 जागांची पदनिर्मिती केलेली आहे, परंतु त्याच्या सेवा शर्ती अद्यापही मंत्रालय स्तरावरनं असेल किंवा प्रशासकीय स्तरावरनं असेल अजून आलेल्या नाहीत। त्यामुळे ही शिक्षकांची पदभरती होऊ शकत नाही। खरं तर क्रीडा शिक्षक हा शिक्षणाचा महत्त्वाचा धागा असून शाळेचा कणा असतो आणि तोच जर शाळेत नसेल तर शारीरिक शिक्षण नसेल तर ही भावी पिढी सुदृढ होईल की नाही यात मोठी शंका आहे। त्याशिवाय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर आम्हाला ज्या 151 विद्यार्थी संख्येमागे आणि 251 विद्यार्थी संख्येमागे पदनिर्मिती झालेली आहे, परंतु त्याचं विषयाचा गट न केल्यामुळं आमच्या या पूर्ण जागा भरल्या जाणार नाहीत। ही आमची प्रामुख्याने 2 मागण्या आहेत, त्या मंजूर व्हाव्या अशी शिक्षण मंत्री आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्राजक्ता जोशी। माझं एवढंच म्हणणं आहे की क्रीडा शिक्षक हा शाळेचा प्रमुख घटक असतो आणि क्रीडा शिक्षक जर नसेल तर शाळा ही शाळा राहणार नाही। कृपया आमच्यावर म्हणजे जे काही आमचे 4860 जागा मंजूर केल्या आहेत त्याचे 90% काम झालेले आहे, फक्त 1% बाकी आहे, तर ते लवकरात लवकर करावं ही आमची मागणी आहे। सर आप क्या बोलेंगे? आज नरेंद्र मोदीजी म्हणतात की भारतामध्ये 2038 साली ऑलिम्पिक होणार आहे, मात्र जर शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये जर क्रीडा शिक्षक नसेल तर नका 2038 साली जर ऑलिम्पिक भारतात झालं तर पदक कुठून येणार हा आमचा एक प्रश्न आहे। त्याच्या प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असावा ही आमची मागणी आहे, कारण जर मुख्याध्यापक नंतर शाळेमध्ये जर प्रमुख व्यक्ती कोण असेल तर तो क्रीडा शिक्षक असतो। शाळेला शिस्त लावणे, वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे आयोजन करणे, अशा वेगवेगळ्या सर्व काम ही क्रीडा शिक्षक करत असतात। त्यामुळे आमची नाही का तुमच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे किंवा मागणी आहे की ज्या केंद्र स्तरावर 4860 जागा ज्या क्रीडा शिक्षकांच्या तुम्ही मान्य केल्यात ती भरती तुम्ही करावी। धन्यवाद। तरी पण तुम्ही इथे आहे तर किती दिवस झाले याला? आजच आपण हे आंदोलन चालू केलेले, पण ह्याच्या आधी 27 एप्रिल 2025 ला सुद्धा आपण नाही का आंदोलन केलं होतं, मात्र त्यावेळेस आपल्याला नाही का सरकारने आश्वासन दिलं होतं की तुमची मागणी आम्ही पूर्ण करू आणि तुमच्या ज्या सेवा शर्ती ते आपण बनवू। सेवा शर्ती बनवण्याचं काम मंत्रालय या ठिकाणी आलेलं आहे, मात्र आता 10 जुलैला पवित्र पोर्टल तर्फे ज्या शिक्षक भरतीची म्हणजे अपलोड करायची तारीख आहे ती 10 जुलै आलेली आहे। आज 8 जुलै म्हणजे 2 दिवस राहिलेत, तरी पण नाही का अजून सेवा शर्ती तयार झालेल्या नाहीयेत। तर नाही का जर 2 दिवस राहिलेले असेल सेवा शर्ती होणार नाही तर भरती कशा प्रकारे होईल हा आम्हाला प्रश्न पडला। त्यामुळे आज इथे बेमुदत आंदोलन नाही का आम्ही उरगळलेलं आहे आणि जर हे आंदोलन झाल्यानंतर यानंतर शासकीय स्पर्धा ज्या होणार आहेत, ज्या शासकीय DOSच्या स्पर्धा असतात त्याच्यावरही आम्ही सर्व क्रीडा शिक्षक बहिष्कार टाकणार आहे की यानंतर कोणतीही शासकीय स्पर्धा होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे आणि त्याच्यावर बेमुदत म्हणजे नाही का बहिष्कार टाकणार आहे। आणि जर हे तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर त्याचा काय विचार करणार? ऍक्च्युअल मध्ये जे आपले शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांनी ऑलरेडी नाही का विधान परिषद मध्ये 3 ते 4 वेळा हे उद्गार केलेले की ह्या ज्या क्रीडा शिक्षकांच्या जागा आहेत ह्याची भरती आम्ही 2025च्या पवित्र पोर्टल मार्फत करणार आहे। मात्र जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर बेमुदत म्हणजे नाही का यानंतर कोणतीही शासकीय स्पर्धा जी पूर्ण महाराष्ट्रभर होते DOSच्या माध्यमातून ती कोणतीही स्पर्धा होणार नाही। त्या पूर्ण स्पर्धेवर सर्व क्रीडा संघटनेमार्फत आम्ही बहिष्कार टाकणार आहे। त्याचं हे आता होणारी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आहे याच्यापासून आम्ही त्याची सुरुवात करणार आहे। तर तुम्ही बघत आहात की आज बेमुदत सगळे शिक्षक इथं उपाशी बसले आहे। एवढा पाऊस वगैरे असतानाही उपाशी बसले आहे आणि आपली मुदतवरती ते मागण्या घालत आहे।